एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या एक महत्त्वाची बैठक आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह दोन्ही पक्षांचे नेते बैठकीला हजर असणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढवण्याबाबत या बैठकीत विचार होऊ शकतो, चर्चा होऊ शकते। वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना मवियात घेण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती मिळते। मवियातल्या दोन पक्षांची ही बैठक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना। दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उद्या बैठक आहे। वंचितला सोबत घ्यायचं का, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याला एकत्र सामोरं जायचं का, अशा विषयावर चर्चा होईल। राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे। आता पुढील सुनावणी महिन्याभरानंतर म्हणजे व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला होणार आहे। 14 फेब्रुवारी नंतर सत्ता संघर्षावर सलग सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता व्हॅलेंटाईन दिनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अग्निपरीक्षा असणार आहे। एका बाजूला केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे 14 फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सलग सुनावणीला सुरुवात होईल। त्यामुळे हा जो काळ आहे, हा जो कालावधी आहे तो दोन्ही पक्षांसाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष, शिंदे पक्ष आणि उद्धव ठाकरे पक्ष यांच्यासाठी फार फार महत्त्वाचा आहे। कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे। ओके। आणि आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू। 14 फेब्रुवारी पासून 7 जजचा बेंच किंवा आहे तो याच्यामध्ये सलग सुनावणीचा जो आठवडा असेल तो महत्त्वाचा, कारण त्या सलग याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स वगैरे होतील, फायनल हिअरिंग होईल आणि त्याच्यावर जजमेंट। शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्याची जबाबदारी आहे। न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच, कारण आपण म्हणताय त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू। आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत। आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील। चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कृषी प्रदर्शनातून पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिलाय। तसंच शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलंय। उलट पवारांनी कृषी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं, पवारांनी शेतकऱ्यांना मदत केली असल्याचंही अजित पवार म्हणाले। दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेचाही अजितदादांनी समाचार घेतला। काही मोठे मोठे व्यक्तिमत्व आहेत। खरं तर कधी कधी असं वाटतं की मोठे माणसाजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा किती गरीब असे दिसतात आणि लहान माणसाजवळ जातो ते हृदयाने किती श्रीमंत असे दिसतात। लहान लोकांजवळ गेला तर हृदयाने श्रीमंत आहे, आपलं सर्वस्व देण्याची तयारी आहे। पण कधी कधी आपण खूप मोठ्या माणसाचा अभ्यास करतो, खूप श्रीमंत आहे पण इतके गरीब आहेत की शेतकऱ्याच्या कृषी प्रदर्शनाला प्रवेश फी सुद्धा लागू शकतो। एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन। आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातून निवृत्त व्हायचं?